नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मीन राशीच्या लोकांनो, येत्या 1 जुलैच्या रात्रीच्या अंधारात काळ एक असं भयंकर वळण घेणार आहे ज्याने संपूर्ण विश्वाची गणितं बदलणार आहेत. तब्बल अनेक वर्षांनंतर तुमचा स्वतःचा राशी स्वामी देवगुरु बृहस्पती पुष्य नक्षत्रात प्रवेश करून गुरु पुष्ययोग नावाचं एक अत्यंत शक्तिशाली आणि रहस्यमयी गोल्डन कॉम्बिनेशन तयार करत आहे. पुढील 15 दिवस म्हणजेच 15 जुलैपर्यंतचा काळ तुमच्यासाठी नशिबाची दारे उघडणार की तुम्हाला एक मोठ्या संकटाच्या खाईत ढकलणार. ज्योतिषशास्त्रातील 5 अशा धक्कादायक भविष्यवाण्या ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. सावध व्हा, कारण तुमच्या राशीवर शनीची 7.5 सुरू आहे आणि त्यातच हा महायोग येतोय. हा काळ तुम्हाला रंकाचा राजा बनवू शकतो किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे सगळं काही उद्ध्वस्त करू शकतो. काय लिहिलंय तुमच्या नशिबात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. पहिली मोठी भविष्यवाणी तुमच्या मानसिक स्थितीवर आणि आरोग्यावर होणाऱ्या त्या अदृश्य आघाताबद्दल आहे, ज्याने गेल्या काही काळापासून तुम्हाला आतून पोखरत काढलं होतं. मीन राशीच्या लोकांनो, गुरु तुमच्या कुंडलीच्या 4थ भावात प्रवेश करत आहे. गेल्या काही वर्षापासून तुमच्या घरात जे विनाकारण क्लेश, वाद आणि मानसिक अस्वस्थतेचे भयंकर वातावरण तयार झाले होते, त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. तुमच्या मनातील भीती आणि संभ्रमाचे जाळे कायमचे तुटणार असून तुमची आंतरिक शक्ती अचानक प्रचंड वाढेल. त्यामुळे तुम्ही स्वतःला एका नव्या रूपात पाहाल. या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये अचानक मोठी वाढ होईल. बऱ्याच काळापासून रेंगाळलेले जमीन जुमल्याचे किंवा मालमत्तेचे प्रश्न सुटतील आणि तुम्ही स्वतःचे नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा एक अत्यंत धाडसी निर्णय घ्याल. जो निर्णय पाहून तुमचे शत्रू आणि तुमचे वाईट चिंतणारे लोक आश्चर्याने थक्क होतील. हा बदल तुमच्या कौटुंबिक आयुष्याला एक नवीन आणि सुरक्षित दिशा देणारा ठरेल, ज्यामुळे तुम्ही बऱ्याच वर्षानंतर सुखाचा श्वास घेऊ शकाल. याच्याच सोबतीला दुसरी भविष्यवाणी तुमच्या करिअर आणि नोकरीच्या बाबतीत एक मोठा महास्फोट घडवून आणणार आहे. गुरुची थेट अमृतदृष्टी तुमच्या 10म भावावर पडत आहे, जिथे तुमचे करिअर घडत असते. जर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून नोकरीच्या एका मोठ्या सुवर्ण संधीची, प्रमोशनची किंवा हक्काच्या पगाराची वाट पाहत असाल तर तो सुवर्ण काळ आता सुरू झाला आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथे तुमच्या ज्ञानाची आणि अनुभवाची किंमत आता सोन्याच्या भावाने केली जाईल. विशेषतः सरकारी क्षेत्र, बँकिंग, व्यवस्थापन किंवा सल्लागार क्षेत्राशी जोडलेल्या लोकांच्या आयुष्यात हा 15 दिवसांचा काळ न भूतो न भविष्यात असा ब्रेथ घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमची अशी दहशत आणि प्रतिष्ठा निर्माण होईल की तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करणाऱ्या शत्रूंची तुमच्यासमोर येण्याची हिंमत होणार नाही. तुमचे बॉस किंवा उच्च अधिकारी जे कालपर्यंत तुमच्या कामाची कदर करत नव्हते, तेच आता तुमच्या सल्ल्याशिवाय कोणतीही मोठी जबाबदारी पुढे नेणार नाहीत. पण लक्षात ठेवा, तुमच्यावर शनीची 7.5 सुरू आहे आणि जुलैमध्ये शनी वक्री होणार आहे. त्यामुळे हा 15 दिवसांचा काळ जेवढ्या मोठ्या संधी घेऊन येणार आहे, तेवढीच तुमची कडक परीक्षाही घेणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणताही अहंकार किंवा अति आत्मविश्वास बाळगणे तुमच्यासाठी घातकी ठरू शकते. जर तुम्ही या काळात गाफील राहिलात तर आलेली मोठी संधी एका सेकंदात हातातून निसटू शकते. म्हणून अत्यंत हुशारीने आणि शांत डोक्याने आपले पाऊल पुढे टाका. तिसरी भविष्यवाणी पैशाच्या आणि गुप्त गुंतवणुकीच्या बाबतीत आहे, जी ऐकून तुमचे डोळे विस्फारले जातील. मीन राशीच्या लोकांनो, गुरुची 9वी अमृतदृष्टी तुमच्या 12श भावावर पडत आहे. पुढील 15 दिवसात तुमच्याकडे केवळ नियमित मार्गानेच नाही तर अनपेक्षित आणि गुप्त मार्गांनी धनलाभ होण्याचे योग आहेत. जर तुमचा पैसा कुठे दीर्घकाळापासून अडकून पडला असेल किंवा एखाद्या नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर पैशांची चणचण आता पूर्णपणे दूर होईल. पण या अफाट पैशांच्या मागे एक भयंकर आर्थिक सापळाही लपलेला आहे. येथेच तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल, कारण शनीच्या 7.5चा प्रभाव सुरू असल्याने आणि शनी वक्री होणार असल्याने पैशांचा जितका ओघ वाढेल तितकेच तुमचे गुप्त खर्च किंवा नुकसान होण्याचा धोकाही वाढेल. जर तुम्ही अधिक व्याजाच्या किंवा रातोरात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी कोणत्याही चुकीच्या, अनधिकृत ठिकाणी किंवा
सट्ट्यामध्ये मोठी गुंतवणूक केली तर तुमची आयुष्यभराची एका रात्रीत मातीमोल होऊ शकते. हा काळ हुशारीने पैसे वाचवण्याचा आहे, उधळपट्टी किंवा अविचाराने धाडस करण्याचा नाही. चौथी भविष्यवाणी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधांमध्ये एक मोठी खळबळ माजवून देणारी ठरेल. गुरुची 7वी दृष्टी तुमच्या दशम भावावर असली तरी राशी स्वामी चतुर्थात असल्यामुळे तुमच्या कौटुंबिक आणि प्रेम संबंधावर खरा खोल प्रभाव पडेल. ज्या मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात किंवा वैवाहिक जीवनात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तणाव, संशय आणि दुरावा निर्माण झाला होता, तिथे आता एक रहस्यमय बदल पाहायला मिळेल. तुमच्या नात्यातील कटुता संपून पुन्हा एकदा जवळीक निर्माण होईल. अविवाहित लोकांसाठी हा काळ कौटुंबिक स्तरावर विवाहाच्या नवीन वाटा खुल्या करणारा ठरेल. पण जे लोक आधीपासूनच एखाद्या गुप्त किंवा गंभीर नात्यात आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी अग्निपरीक्षा असेल. गुरु आणि शनीची ही युती तुमच्या नात्यातील खोट्या आणि स्वार्थी माणसांचे चेहरे तुमच्या समोर उघडे पाडेल. जे लोक तुमच्याशी केवळ पैशासाठी किंवा स्वार्थासाठी जोडलेले होते ते या 15 दिवसात तुमच्यापासून कायमचे दूर होतील. आणि जे तुमचे खरे हितचिंतक आहेत तेच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. हा काळ नात्यांचे आणि पैशांचे शुद्धीकरण करणारा आहे. जर तुम्ही या काळात भावनिक होऊन कोणताही चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला पुढील 2.5 वर्ष भोगावे लागू शकतात. त्यामुळे या काळात कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. संपत्ती आणि नात्यांचा हा खेळ तुमच्या बाजूने कसा फिरवायचा आणि या 15 दिवसात कोणती मोठी चूक टाळायची याचे रहस्य आता तुमच्या कृतीवर अवलंबून आहे. 5वी आणि अंतिम भविष्यवाणी तुम्हाला तुमच्या मातृभूमीपासून दूर घेऊन जाणारी किंवा तुमच्या भाग्याचा उदय परदेशात करणारी ठरणार आहे. गुरुची दृष्टी तुमच्या खर्च आणि परदेश स्थानावर असल्याने ज्या मीन राशीच्या लोकांचे परदेशी कंपन्यांसोबत काम करण्याचे किंवा आयात निर्यात करण्याचे किंवा परदेशात जाऊन स्थायिक होण्याचे स्वप्न होते ते आता प्रत्यक्षात येईल. अडकलेला व्हिसा किंवा पासपोर्टचे काम मार्गी लागेल. या काळात तुम्हाला अचानक एखादा असा दूरचा प्रवास करावा लागेल जो प्रवास तुमच्या आयुष्यातील प्रगतीचा टर्निंग पॉइंट ठरेल. पण शनीच्या 7.5चा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि या गुरुपुष्य योगाच्या ऊर्जेचा 100% लाभ घेण्यासाठी काही अत्यंत कडक उपाय करणे अनिवार्य आहे. या 15 दिवसांच्या काळात तुमच्या घराचा उत्तर पूर्व कोन अत्यंत स्वच्छ आणि पवित्र ठेवा. या दिशेला नियमितपणे गाईच्या तुपाचा दिवा लावा. तुमच्या आत्मविश्वासातील कमतरता दूर करण्यासाठी आणि गुरुचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज सकाळी ओम गुरवे नमः किंवा ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा 1 माळ जप नक्की करा. यासोबतच 7.5चा त्रास टाळण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचे पठण करा. जर कुंडलीत गुरु अनुकूल असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने तर्जनी बोटात उत्तम दर्जाचा पुखराज किंवा सुनहल रत्न धारण करा. 15 जुलै रोजी शनी वक्री होत असल्याने या काळात गरजू किंवा अपंग व्यक्तींना काळे कपडे, काळे तीळ किंवा अन्नदान करणे तुमच्यासाठी कवच म्हणून काम करेल आणि येणारे प्रत्येक संकट दूर ठेवेल. मीन राशीच्या लोकांनो, नशिबाचा हा सर्वात मोठा खेळ आणि पुढील भयंकर भविष्यवाण्या तुमच्याकडून चुकणार नाहीत. याची खात्री करा, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. जर तुम्हाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक ग्रहाचे अचूक चाल आणि नशिबाचे हे गुप्त रहस्य वेळेवर जाणून घ्यायचे असेल, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करू शकाल, तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.